तर विद्यार्थ्यांकडे माझ्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय महत्त्वाचे असणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, आपण कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी आपण काय केलेली आहे, 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे. हे जे पीडीएफ आहे सध्या आपल्याला हा जर सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला काय मिळणार आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाचे कलमे मिळणार आहेत. इतिहास मधील ए टू झेड विद्यार्थ्यांनो समाज सुधारक असतील त्यांवर इन डिटेल आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे. विज्ञानवरील 500+ एमसीक्यू मिळणार आहे. भूगोलवरील एमसीक्यू देखील मिळणार आहे. तसेच जनगणना 2011 असो किंवा अर्थशास्त्र एमसीक्यू असो सर्व आपल्याला मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांवरील एमसीक्यू देखील मिळणार आहे. आता जोही एज्युकेट विद्यार्थी आहे त्या सर्वांनी घेण्यासाठी या पीडीएफला या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची ही रिक्वेस्ट आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांस बडतर्फ कोण करू शकते. पहिल्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे, आयुक्तांस बडतर्फ कोण करू शकते. राज्य सरकार, महापौर, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी एक म्हणजेच राज्य सरकार जो आहे कोणत्याही महानगरपालिकेच्या आयुक्तांस बडतर्फ करू शकते हे आपल्याला समजते. प्रश्न कव्हर करूया दुसऱ्या क्रमांकाचा. तर मायक्रोमीटर हे परिमाण कशाच्या मापासाठी वापरले जाते ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कोणते परिमाण आहे, तर या ठिकाणी मायक्रोमीटर. यकृत, पेशी, स्वादुपिंड किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच पेशीच्या मापासाठी मायक्रोमीटर हे परिमाण उपयोगात आणले जाते. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये अँटीबॉडीज 4 पटीने वाढतात ते आपल्याला विचारलेलं आहे. अँटीबॉडीज 4 पटीने वाढणारा कोणता रोग आहे, घटसर्प, गोवर, सर्दी किंवा खोकला. ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच गोवर या रोगामध्ये अँटीबॉडीज शरीरामध्ये 4 पटीने वाढतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न कव्हर करूया चौथा, विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या समाजसुधारकांच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिवस महाराष्ट्रामध्ये साजरा होतो. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी दिवस हा साजरा होत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 5वा, कुडनकुलम हा अणुविद्युत प्रकल्प आहे, सर्वांनाच माहित आहे. तो विचारलेला आहे की कोणत्या राज्यात येतो. अणुविद्युत प्रकल्पाचं नाव आहे कुडनकुलम. हा कर्नाटक, केरळ, तेलंगणा किंवा या ठिकाणी तामिळनाडू. तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समोर 4 योग्य राहील. तामिळनाडू या राज्यामध्ये कुडनकुलम हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असलेला कळतो. प्रश्न कव्हर करूया 6वा, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी पुढीलपैकी कोणाची शिफारस आवश्यक असते ते आपल्याला विचारलेले आहे. वित्त विधेयक कोणत्या, तर लोकसभेमध्ये मांडण्यासाठी राष्ट्रपती, अर्थमंत्री, राज्यपाल किंवा पंतप्रधान. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच राष्ट्रपतींची शिफारस जी आहे वित्त विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यासाठी गरजेची असते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा. तर नागरी संरक्षण दिन भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो. दिवसाचं नाव लक्षात घ्या. नागरी संरक्षण दिवस विचारलेला 2 मार्च, 3 मार्च, 1 मार्च किंवा 5 मार्च. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आपल्यासमोर योग्य आहे 3 म्हणजेच 1 मार्च या दिवशी नागरी संरक्षण दिवस हा भारतामध्ये साजरा होत असतो. प्रश्न 8वा, विधेयक मांडणे हा लोकसभेचा कोणता अधिकार आहे. विधेयक मांडणे लोकसभेचा ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विशेष, साधारण, बहुमत किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच या ठिकाणी विधेयक मांडणे विशेष अधिकार लोकसभेचा असलेला आपल्या सर्वांना कळतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9वा, भारताची भूसीमा एकूण इतर किती देशांना जुळलेली आहे किंवा भेटलेली आहे आपण म्हणू शकतो. आपल्या देशाची भूसीमा विचारलेली 5, 7, 4 किंवा 1.
तर एकूण 7 देशांना जे आहे आपल्या देशाची भूसीमा भेटलेली आहे किंवा जुळलेली लक्षात घ्यायची आहे. प्रश्न 10वा पाहूया. नागपूर जिल्ह्यामध्ये कोणता या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जिल्हा लक्षात घ्या, जिल्हा आहे नागपूर. भातसा, पेंच, उजनी किंवा एलदरी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर योग्य आहे 2. पेंच हा जलविद्युत प्रकल्प नागपूरमध्ये असलेला आपल्या सर्वांना कळतो. प्रश्न आहे आपल्या समोर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 12वा. सार्क संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे? संघटनेचं नाव आहे सार्क ही संघटना. तर पाकिस्तान, भारत, नेपाळ किंवा अफगाणिस्तान. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच काय, माफ करा, ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणत आहे. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच भारत हा जो देश आहे सार्क संघटनेतील सर्वात मोठा देश असलेला कळतो. करूया प्रश्न पुढचा. तर प्रश्न या ठिकाणी आहे 13वा. मानव शोषण करते वेळेस किती मिली वायू जो आहे तो बाहेर टाकतो तेवढाच आतही घेतो आपल्याला विचारलेला आहे. शोषण करते वेळेस कोणताही जे मानव आहे तो 400 मिली, 300 मिली, 200 किंवा 500. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 4. म्हणजेच किती 500 मिली वायू जो आहे प्रत्येक माणूस शोषण करते वेळेस आत घेतो तसेच बाहेरही टाकतो हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 14वा. भारतीय संविधानाने भारताचे जे वर्णन आहे ते काय केलेले आहे ते सांगायचं आहे. संविधानाने भारताचे वर्णन काय केलेले आहे? राज्यांचा संघ, संघराज्य किंवा विधानमंडळ किंवा विधान परिषद. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. म्हणजेच काय, राज्यांचा संघ असे संविधानाने भारताचा वर्णन केलेला दिसतो. प्रश्न कव्हर करूया 15वा. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केलेली आहे सर्वांना माहित आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की ते वर्ष कोणतं होतं? त्या वर्षी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केलेली आहे. 1799, 1770, 1793 किंवा 1777. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 3. 1793 मध्ये या ठिकाणी कायमधारा पद्धत जी आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केलेली लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 16वा. तर कृष्णा नदी कोणत्या दिशेकडे वाहणारी एक नदी आहे ते विचारलेले आहे. कोणत्या दिशेकडे कृष्णा नदी वाहते? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 1. पूर्व दिशेकडे कृष्णा नदी वाहते हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 17वा. खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोण आहे ते विचारलेलं आहे. शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोण आहे? खरबूज, ऊस, गूळ किंवा टरबूज. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर किती? तर म्हणजेच 2. ऊस हा जो आहे शर्करेचा सर्वात मोठा स्रोत असलेला कळतो. प्रश्न 18वा पाहूया. RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झालेला आहे ते विचारलेलं आहे. RTI अधिनियम पारित कोणत्या वर्षी झालेला आहे? 2003, 2004, 2005 किंवा 6. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्या समोर या ठिकाणी 2005 या वर्षी RTI ऍक्ट जो आहे विद्यार्थ्यांनो तो पारित झालेला आहे. प्रश्न 19वा. महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती? महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली आहे. 22 ऑगस्ट 1893, 1895, 1894 किंवा 1897. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्या समोर 3. 22 ऑगस्ट 1894 या वर्षी महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 20वा. तर 20वा प्रश्न असा आहे. श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? अष्टविनायक स्थळाचं नाव आहे श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ. लेण्याद्री, महाड, थेऊर, ओझर. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 1. लेण्याद्री या ठिकाणी श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ स्थित असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न 21वा. ऋग्वेदामध्ये कोणत्या देवताची पूजा केली जाते ते आपल्याला सांगायचं आहे. वेद कोणता विचारलेला आहे? ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये तर रुद्र, अग्नी, वरील दोन्ही किंवा विष्णू. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3. अग्नी तसेच रुद्र या दोन्ही देवताची पूजा जी आहे ऋग्वेदामध्ये केली जात असते हे कळते. कव्हर करूया प्रश्न 22वा.
अमोनिया वायू तयार करण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो? कोणता वायू? अमोनिया वायू तयार करण्यासाठी विचारलेला आहे. प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस, ऑइल गॅस किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे. म्हणजेच प्रोड्युसर गॅसचा जो वापर आहे अमोनिया वायू तयार करण्यासाठी करताना लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न 23वा. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी हजर होते आपल्याला सांगायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्या अधिवेशनात विचारलेला आहे. 72 प्रतिनिधी होते का, 70, 85 प्रतिनिधी किंवा 90 प्रतिनिधी? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी हे हजर झालेले होते हे आपल्याला कळते. प्रश्न 24वा पाहूया. आणीबाणीच्या काळात देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो ते विचारलेलं आहे. स्पेशली आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक विचारलेला आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राज्यपाल? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3. राष्ट्रपती हा जो आहे आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख असतो. प्रश्न 25वा. विद्यापीठ कायदा 1904 मध्ये कोणी संमत केलेला आहे? विद्यापीठ कायदा हा 1904 मध्ये संमत झालेला आहे. लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड रिपन? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो किती? तर 3. लॉर्ड कर्झन यांनी 1904 मध्ये विद्यापीठ कायदा हा संमत केलेला दिसतो. प्रश्न 26वा. स्वामी रामानंद तीर्थ यांनी कशाचे नेतृत्व केलेले होते आपल्याला सांगायचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी तर स्वातंत्र्य दिनाचे, प्रजासत्ताक दिनाचे, हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे किंवा या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 4 किंवा वरीलपैकी नाही. तर हैदराबाद मुक्तीसंग्राम या ठिकाणी जे आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व जे आहे विद्यार्थ्यांनो कोणी? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले होते. प्रश्न 27वा. राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम कोणते आहे? तिन्हीपैकी आपल्याला विचारलेलं आहे. आणीबाणी या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणीशी कलम 352, कलम 354, 355 किंवा 345? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच काय? कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित असलेले संविधानातील कलम आहे. प्रश्न 28वा. मिस क्लार्क बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. मिस बोर्डिंग क्लासची तर महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा शाहू महाराज? ऑप्शन्स क्रमांक 4. राजश्री शाहू महाराज यांनी जे आहे कशाची? तर मिस क्लार्क बोर्डिंग या ठिकाणी वसतिगृहाची स्थापना केलेली होती. प्रश्न 29वा. सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता आहे? ज्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. नागपूर या ठिकाणी, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबई? तर ऑप्शन्स क्रमांक 2. छत्रपती संभाजीनगर हा जो आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आहे. कव्हर करूया प्रश्न 30वा. तर विचारलेलं असं आहे की पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ते विचारलेलं आहे. शब्द लक्षात घ्या. पत्नी हा शब्द आहे तर कळी, अर्धांगिनी, गिरी किंवा कलरू? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांना 2. अर्धांगिनी हा जो आहे पत्नी शब्दाचा समानार्थी शब्द असलेला कळतो. अतिशय महत्त्वाचे एकदा रिमाइंडर पुन्हा एकदा देऊ इच्छितो. कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा स्पेशली या ठिकाणी आपण म्हणू शकतो कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल 560 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे. हे PDF सध्या आपल्याला 250 मध्ये मिळत आहे. या PDF मध्ये आपल्याला A to Z आपण म्हणू शकतो की आपल्याला कव्हर केलेले आहे. आता हे PDF घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? या नंबरवर विद्यार्थ्यांनो कॉल नाही करायचा आहे, आपल्याला व्हॉट्सअप करण्याची रिक्वेस्ट आहे. कारण भरपूर काम असल्या कारणास्तव कॉल रिसीव्ह केला जाऊ शकत नसल्या कारणास्तव. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल लगेच करून घ्या. आणि सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.